मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे सतत वाचायचं म्हणजे आपल्या डीएनएत बदल होईल ना. मनबुद्धी शिवाय काय दुसरं मनबुद्धीची कारण येईल ते पुढे आता आलं लक्षात. आणि याच्यातनं आपला पिंड घडवावा लागणार आहे आलं लक्षात. म्हणून पिंड तोची घडवी, ब्रह्मांड ही बांधी, व्यष्टी समष्टी ही तोची असे. ही भूमिका आता लक्षात येईल आपण का मांडलेली आहे ती. म्हणून या दोन्ही गोष्टी आपल्याच जाणीवेतनं आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. म्हणून स्वरूपाचा अभ्यास, विश्व स्वरूपाचा अभ्यास हा सर्व ईश्वराच्या कर्माच्या भूमिका लक्षात ठेवा. म्हणून ईश्वराचं कर्म समजून घ्या. ज्ञानेश्वरीत किंवा भगवद्गीतेमध्ये सुद्धा शेवटी कृष्णाने काय दाखवलेलं आहे की तू माझं कर्म समजून घे ना. मी कुठल्या धर्माप्रमाणे जगतो आहे हे तू समजून घे. म्हणून विश्वरूप दर्शन झालं. राजविद्या राजगुह्य म्हणजे काय आहे सर्व हेच आहे ना. तुझ्यामधला अधिभूत कोण आहे ते समजून घे. अधियज्ञ म्हणजे कोण हे समजून घे. हे सगळं तू समजून घे. त्यालाच पुढे ते प्रकृती पुरुष म्हणतायत. त्यालाच परत क्षर अक्षर पुरुषोत्तम म्हणतायत. एकाच भूमिकेतले फक्त मांडण्याच्या रीतीत आणि बघण्याच्या दृष्टिकोनात फरक करत गेलेले आहे तेच. कारण ईश्वराच्या या ब्रह्मांडाशिवाय आणि आपल्या स्वरूपा व्यतिरिक्त दुसऱ्या जगात आहेच काय. सगळं विश्व बाजूला करून टाका. एकटे आपण या पृथ्वीवर आहोत असं समजा आणि ब्रह्मांडाकडे बघा, आपल्या पिंडाकडे बघा. या दोघांचीही जुळणी जर आपण करू शकायला लागलात आणि तो भाव जर तयार व्हायला लागला तर आपण ईश्वर झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हा सगळं ईश्वरी शक्तींचाच खेळ आहे, नाही असं नाही. पण तो भाव तयार केल्याशिवाय त्या शक्ती कार्य करणार नाहीत. म्हणून भाव बळे आकळे, एरवी ना कळे. म्हणून आपल्या मधले जे बदल आहेत ते बदल कशा प्रकारे अनुभवायचे ते अंतर्मुख झाल्याशिवाय, साधना केल्याशिवाय कळणारच नाही. लक्षात ठेवा. मग तुमच्या मधला सोल कसा आहे, त्याचा रंग कुठला आहे, त्या शक्ती कशा कार्य करतात वगैरे वगैरे जी सगळी चित्रमय मालिका असते, बरोबर आहे की नाही, हे दिसण्यासाठी आहे. बदल हा तसा असेल तसं नाहीये ना. ज्ञानेश्वरांच्या शरीरातले काय रंग बदलले का काय, असं थोडीच असतं काय कधी. असं नसतं काही. ते समजण्यासाठी विषय म्हणून ठीक आहे. पण एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन अहो कळत सुद्धा नाही. तुम्ही कुठली चित्र काढत बसलायत, थेट जेव्हा ईश्वरच तुमच्याकडे घेऊन जाईल, तुम्हाला जेव्हा खेचून घेऊन जाईल तेव्हा कळतं का. माणूस मरतो त्यावेळेला त्याला तरी कळतं का तो कुठं चाललाय. असं काय करताय हे काय असं काय मी म्हणतो म्हणून असं लॉजिक आहे तर असं काही नाहीये. ईश्वरालाच समजून घ्या तरच कळणार आहे. आणि अनुभवा. कोण काय सांगतं याला हा विषयच नाहीये कुठं. म्हणून सर्व संत मंडळी हेच सांगतात, तुमचा अनुभव ज्याचा त्यालाच घ्यायचा आहे. तुकारामाला आलेला अनुभव ज्ञानेश्वरांचा नाहीये. ज्ञानेश्वरांना आलेला अनुभव हा गोंदवलेकर महाराजांचा नाहीये किंवा स्वामी स्वरूपानंदांचा नाहीये.
परंतु ईश्वरापर्यंत पोचल्यानंतर आलेला अनुभव मात्र सर्वांचा एकच आहे. लक्षात येते का? म्हणून पिंड तोची घडवी ब्रह्मांडे ही बांधी व्यष्टी समष्टी ही तोची असे. म्हणून त्या व्यष्टी आणि समष्टीमध्ये फरक जरूर आहेत, कारण ते सर्व त्रिगुणात्मकच आहे. ते जर त्रिगुणात्मक आहे तर फरक हा असणारच आहे. ज्ञानाचे स्वरूप शक्तीचे वैशिष्ट्य एकत्रची जाण आत्मसिद्ध. आलं का लक्षात? म्हणून ज्ञानाचे स्वरूप समजून घे, शक्तीचं वैशिष्ट्य समजून घे. म्हणून त्याच्यामध्ये असणाऱ्या कार्य करणाऱ्या विविध प्रकारच्या शक्ती आपल्यामध्ये पण कार्य करतायत ना. हात एवढाच लांब का, बोट एवढीच का, नख तिथंच का येतं, नख कानापाशी का येत नाही, बरोबर आहे की नाही? कान डोक्यावरती का येत नाही? इज देअर एनी लॉजिक? लॉजिक आहे, लक्षात घ्या. ते समजणं म्हणजे त्या शक्ती कशा नियंत्रित अनियंत्रित यांत्रिक स्वरूपाच्या आणि त्यांच्या पाठीमागे लागणार ज्ञान. त्या ज्ञानाशिवाय कर्म कसं घडेल? बरं, हाड कसं बनवायचं आपल्या हाताचं याचं ज्ञान त्या शक्तीला आहे, आपल्याला नाहीये. आपण प्लास्टर ऑफ पॅरिसची हाड डॉक्टर लोक बनवून त्यांच्या तिथं सापड्यामध्ये ठेवतात तिथं, बरोबर आहे की नाही? तुम्ही जर गेला असाल वाट्या बदलायला कोणी गुडघ्याच्या, तर ते डॉक्टरने तिथं दाखवलं असतं, ते असं तयार केलेलं असतं ते मॉडेल. ते काय खरं हाड नाही बनवू शकत काही. खरं हाड कोणी बनवलंय का आणि त्याची वाढ करत गेलंय का? मग ती शक्ती कशी एक प्रकारे यांत्रिकही कार्य करतीये. तेच कॅल्शियमचे थर तयार होत आहेत, त्याच्या आतनं तो एक काय तो मधला हे जातो तो भाग असतो ज्यातनं रक्त असतं, काय असतो मधला भाग पेशींचा असतो, तो वेगळाच असतो परत. आणि त्याची वाढही होते आणि ती वाढही सूत्रबद्ध होत जाते. एका बाजूनेच फक्त पाय वाढलाय, मणक्याच्या खाली वरतीच वेगळा, असं काहीही नाहीये. जिथं जॉईंट होतोय तिथं तो जो बॉल आहे, तो बॉल त्याच्यावरती फिरणार सगळं ते यंत्रणा, हे सगळं हे कसं होतं? आपल्या आत घडतंय ना, आपल्या आतच घडतंय. म्हणून आपणच आपल्याला ओळखून घ्या. आपण काय ओळखलंय? आपल्याला अख्खं जीवन गेलं, मरायची वेळ आली तरी आपल्याला ओळखता आलेलं नाही. आणि म्हणे मी शहाणा. म्हणून ईश्वराचं ज्ञान, ईश्वराच्या कार्याची पद्धत माझ्या स्वरूपातनं समजून घ्या, तीच विश्व स्वरूपातनं घ्या, तरच हे आत्मसिद्ध आहे हे लक्षात येईल. कारण हे आत्म्याच्या जाणीवेतनं चालतंय, तुमच्या जाणीवेतनं नव्हे. म्हणून तुम्ही तुमच्या अहंकाराच्या जाणीवेतनं कितीही म्हटलं की नाही आता माझ्या हाताचं हाड वाढलं नाही पाहिजे, तुमच्या हातातच नाही येते. तू आत्मसिद्ध हो तर तुझ्या हातात येईल. म्हणून आत्मसिद्ध असणं हे फार महत्वाचं आहे. ही सोहम सिद्धी आहे. असो म्हणून नाम त्याचे जाण अनाम हे रूप, नाम त्याचे जाण अनाम हे रूप, व्यक्त हे रूप भ्रांती जाण. म्हणून नाम त्याचे जाण, त्याचं नाम काय आहे जाणून घ्या. म्हणून मी तेच सांगते तुम्हाला, सोहम हे त्याचं नाव आहे. त्याचं नाव दुसरं काही नाहीच आहे. उद्या तुम्हाला कोणी नाव विचारलं ब्रह्मस्थिती मधल्या व्यक्तीला, तर तो काय सांगेल? सोहमच सांगणार ना. कारण मी ब्रह्मच आहे, ब्रह्मच हे माझं नाव आहे. कारण मी काय केलं? माझ्या सर्व नामरूपाला तिलांजली दिली, कुल दिली तिलांजली, कुल नाम गोत्रासी, शरीर ज्याचे त्यासी अर्पईले, उजळीला दीप गुरु कृपे. बरोबर आहे की नाही? मग आणि स्वतःच्या भोवती प्रदक्षिणा काढली आणि फोडीला घट, आणि ब्रह्मानंदी बोंब गेली. मी ब्रह्म आहे असं सांगितलं,
म्हणजे काय, मी तो आहे, मी सोहम आहे हे सांगितलं. तुकारामांनी बघा काय सांगितलं, मी काय वेगळं सांगत नाहीये तुम्हाला. म्हणून संतांच्याच जाणीवेतनं जाणं गरजेचं आहे. त्याच वाटा आहेत, दुसऱ्या कुठल्याही वाटा नाहीत. म्हणून ते खरे वैज्ञानिक आहेत. माझं तर मतच आहे हे. मी स्वतः इंजिनियर असून माझं हे मत आहे. कारण कोणी याला हे करण्याचंच कारण नाहीये. म्हणजे ते तुमचे आत्रे वगैरे लोक होते ना पूर्वीच्या काळी, हे तर संत म्हणे जंत, नंतर कळलंही असेल त्यांना वगैरे, हे सगळं झालं. पण ते बोलले ना एकेकाळी संतांना, म्हणून आत्रे मोठे झाले का? ज्ञानेश्वरांना सुद्धा समजून जो घेऊ शकला नाही माणूस. लक्षात ठेवा, हे खूप स्पष्ट आहे. म्हणून संतांचाच अभिमान बाळगला गेला पाहिजे, कारण ते खरे शास्त्रज्ञ आहेत. हे कळावं लागेल आपल्याला. पण त्यांच्या वाटेने जायचं म्हणजे मात्र मग अवघड जाते. कारण मग आपल्या सर्व भाव व्यभिचारी भावांची आंदोलन आपल्याला अज्ञानाने मागे ओढत राहतात. कारण त्यांच्या मार्गाने जायचं म्हणजे कसं, कुल नाम गोत्र अशी तिलांजली द्यावी लागेल. आहे का तयारी आपली? आपल्याला तर आपल्या कुळाचा अनुभव आहे, गोत्राचा आहे. अहो गोत्र कुठलं तुमचं? सगळ्या देवींना अभिषेक करताना सगळेजण गोत्र कुठलं लिहून द्या. अरे काय गोत्र, माझं गोत्र कुठलं? हे खूप वेगळे गणित लक्षात ठेवा. त्यामुळे गोत्र जी आहे ते सत्वरजतमाच्या जाणीवेतली आहेत. ईश्वराच्या जाणीवेत गोत्र लागत नाही. कुळ गोत्र कुठल्या कुळाचा हे सगळं आपल्या जाणीवेतले, माणसाचे, पृथ्वीवरचे. ईश्वराचं गोत्र एकच. आणि आपण मृत्यू पावल्यानंतर आपलं सर्वांचं गोत्र एकच. पितर भूत, फक्त वेगवेगळ्या जाणीवेतलं. आतल वितल सुतल. हा तू कुठला आलास? तलातळात आलास, रसातळात आला. तुम्ही कुठले? आम्ही भूत भवा महामधले. तिथे अहंकार चाललेत सगळे. अरे काय, ईश्वराचं कर्म समजणं खूप संकट आहे. सगळं अपरेच्या कार्यातली गणित आहेत, लक्षात ठेवा. आणि ईश्वर कुठे आहे? जे तर माया स्पर्श सकेना. मग रामदास स्वामींनी काय वेगळं सांगितलंय? हेच सांगितलं ना. म्हणून ते नाम त्याचे जाण, अनाम हे रूप, व्यक्त हे रूप भ्रांती जाण. म्हणजे व्यक्त दिसते ते भ्रांती आहे असं समज, तरी भ्रांती आहे का नाही, मग ते मला दिसते म्हणून सत्य वगैरे. अरे बिंडोक माणसा, ते मरणार आहे हे समजून घे, असं म्हणायचंय त्यांना. भ्रांती कशाला म्हणायचं? जे संपत त्याला भ्रांती म्हणायचं. तू पण संपणारच आहेस ना, मग तू माणूस म्हणून राहणार आहेस का? अगदी तुला जमिनीत गाडून ठेवला तरी सुद्धा तू माणूस म्हणून राहणार आहेस का? नाही ना. कारण चैतन्य जर गेलं तर उपयोग काय आहे त्याचा? बरोबर आहे की नाही? मग या भूमिकेतनं उत्पत्ती ही जाण इच्छेचे स्वरूप. म्हणून तुझी उत्पत्ती कशातनं झालेली आहे? तुझ्या इच्छेतनं झालेली आहे. स्थिती आणि लय नियम असे, बस संपला विषय. खोल हा नियम आहे. तू या बाजूने जायचा, असं असंच जगायचं, तुला असंच जगावं लागेल. संपला विषय. हे तू ऍक्सेप्ट कर. हे ऍक्सेप्ट केलं ना की ऑटोमॅटिक भक्ती तयार होते. लक्षात ठेवा. आपण त्याच्या विरोधात गेलो ना की लडबडलाच म्हणून समजा तुम्ही. मी करून दाखवतो, मी हे करून दाखवतो. तू काही करू शकत नाहीस. हे समजावं लागतं. करावं सगळं लागतं, पण आपण काही करू शकत नाही हे समजून घ्यावं लागतं. हा आहे की नाही? अगोदर मोहातनं अर्जुनाला आपण काहीच करायचं नाही असं त्यांनी ठरवलं. बरोबर आहे की नाही? काहीच करायचं नाही असं ठरवलं. अगोदर आला होता जोर जोरात की बघू मला कोण कोण माझ्या विरुद्ध मारायला तयार आहेत वगैरे वगैरे. अरे बापा, ते भीष्मन वगैरे पाहिल्यावर मग गडबडला. आहे की नाही? म्हणजे गडबडला म्हणजे धृतीने, म्हणजे धैर्याने गडबडला नाही, भावनेने गडबडला. बघा सत्वरजतमाचा कसा गोंधळ तयार झाला, आसक्ती तयार झाली, भ्रमित झाला. मग कृष्णाने त्याला काय केलं? भगवद्गीता सांगितली.
आणि जो करणार नव्हता, अगोदर तयार करायला गेला होता, तरीही त्याला ते करायला लावलं. क्या बात आहे की नाही? मग हे केव्हा त्याने केलं? जेव्हा त्याला स्वतःच्या जाणीवेदना, नाही मी काहीच करत नाहीये, कृष्णच सर्व करतो आहे, या अहंकाराच्या भूमिकेतनं तो स्वतःच्या बाहेर पडला, तेव्हा त्याला कर्माची जाणीव कळली. मग कर्मयोग कशाला म्हणायचं? हा कर्मयोग. आपण सतत सतत काम करत राहणं म्हणजे कर्मयोग नव्हे. त्याच्या अगोदर अर्जुन जगतच होता की. युद्धाच्या अगोदर अर्जुनाने जे जे कर्म केलं तो काय कर्मयोग होता असं वाटतं काय तुम्हाला? तो कर्मयोग नव्हताच. मग कर्मयोग अर्जुनाने कुठला केला? युद्ध करण्याचं जे कर्म केलं तो कर्मयोग होता. ती मानसिकता. म्हणून आपल्याला मनाच्या मानसिकतेतच बदल करणं हा अध्यात्माचा महत्वाचा पाया आहे. आणि ही मानसिकता बदलणं याचाच अर्थ आपल्या DNA मध्ये बदल घडवणं असं येते. म्हणून उत्पत्ती, स्थिती आणि लय हा नियम असे जीवात्म्याशी जाणं ऐसे शिकवावे रे. आहे की नाही? आपणच आपल्याला शिकवायचंय की हे मना सज्जना, तू असं समजून घे रे की तू जीवात्मा आहे रे. तू ईश्वराकडे कसं कर्म करायचं हे समजून घे. भक्ती पंथेची जावे. मग भक्ती कुठली? भक्तीचा पंथ कुठला? तर हे संपूर्ण विश्व समजून घ्यायची, याची कार्यपद्धती समजून घ्यायची, आपलं स्वरूपाचं ज्ञान घ्यायचं, स्वतःपासून सुरुवात कर. याला भक्ती पंथ म्हणायचंय. म्हणून भक्तियोग हा विश्वरूप दर्शनानंतर सांगितलेला आहे, अगोदर नाही सांगितलेला. अगोदर सर्व कर्म विर्म सगळं होऊन गेलंय. मग दुसऱ्या अध्यायात भक्तियोग आहे का? नाही ना. मग 12व्या अध्यायात येतोय. 12व्या अध्यायातला भक्तियोग काय दाखवतो आहे की तुझं कर्म, तुझं ज्ञान हे सगळं समृद्ध झालं की जी भक्ती तयार होईल, जी भाव तयार होईल. लक्षात घ्या, त्या भावाच्या जाणीवेतनं तू कर्म केलं तर तो भक्तियोग होणार आहे. म्हणून दासबोधात सुरुवातीलाच म्हटलंय त्यांनी की येथे भक्ती योग सांगितला म्हणून. पहिल्या याच्या समासातच सांगितलंय की इथे सर्व भक्तियोग सांगितलं. आणि नंतर काय सांगितलंय? सगळं पंचमहाभूतन, पंचन वगैरे सगळं सगळं तेच सांगितलं. त्यांचा तो एक काहीतरी शब्द आहे, पंचीकरण. पंजीकरण. हा, पंजीकरण सगळं सांगितलेलं आहे. मग पंजीकरण कशात येतं? भक्तीत येतं ना. कारण ते ज्ञान घेतल्याशिवाय ती भक्तीच तयार होत नाही. लक्षात घ्या, हे प्रमुख लक्षणच आहे भक्ती योगाचं. म्हणून आपल्या भक्तीच्या जाणीवेतनं जायचं नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानेश्वरांना काय म्हणायचे ते समजून घ्या. सगळेच वारकरी हरिमुखे म्हणा म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणून म्हणतात, पण ते ज्ञानेश्वरांना तसं अपेक्षित आहे का? त्रिगुण हे सार, त्रिगुण हे असार, निर्गुण हे सार. मग कुठं जायला पाहिजे? पांडुरंग कुठला आहे, हरी कुठला आहे? आणि तेच म्हणतात जीवजंतूशी केवी कळे. मग आपण जीवजंतू आहोत का नाही हा सगळा अभ्यास करावा लागेल ना. तेव्हा कुठं मग त्यांना जो पांडुरंग म्हणायचा आहे, जो हरी म्हणायचा आहे तो कळेल. म्हणून तो राम आपल्यात कसा बसलाय ते बघा, तो कृष्ण आपल्यात कसा आहे ते बघा, मग तोच हरी आपल्यात कसा आहे हे कळणार आहे. म्हणून ते राम कृष्ण हरी आहे. त्याला शून्य निशून्याचे बीज महाशून्य असं म्हटलेलं आहे. हा सगळे विषय असा चालतो. म्हणून जीवनी, म्हणून तुची जीवात्म्याशी जाण ऐसे शिकवावे, तुची असे ब्रह्म हे ओळखावे. जीवात्म्याला काय शिकवायचंय? तुची असे ब्रह्म हे ओळखावे. कर्माची ती इच्छा ईश्वरा समान. म्हणून आपल्या सर्व कर्मांना
ईश्वराच्या इच्छेप्रमाणे जुळवणं, हा विषय आपण मगाशी बोललेलो, बरोबर आहे की नाही? म्हणून आपल्या कर्माची इच्छा ईश्वराला मान्य आहे का, हा अनुभव आपल्याला घ्यावा लागतोय. लक्षात घ्या, जगणं थांबत नाही कधीच. लक्षात घ्या, जेव्हा गरजा संकुचित करून टाकाव्या लागतात तेव्हा अध्यात्म सुरू होतं, असं मला म्हणायचंय. पण आपल्या गरजा का कमी ठेवायच्या, त्याच्यासाठी. कारण काही भोवताची परिस्थिती होऊ शकते, पण मग ईश्वर काळजी घेतो, मग कोणतरी येतं, काहीतरी घडतं. कर्माची ती इच्छा ईश्वरा समान, या भूमिकेवर मी बोलतोय. कारण हा आपल्याला आपल्या अध्यात्माचे प्रयोग आपल्यावरती करायला लागतात, लक्षात ठेवा. म्हणून याच्यामध्ये बेलसरे हे मी खूप आदर्श मानतो. बरेचदा तुमच्या लक्षात येईल, त्यांचं अध्यात्माचे प्रयोग म्हणून पण पुस्तक आहे, आणि हे आपण करून बघावेत. उपास करून बघावा. उपास करावा का नको करावा, मग पित्त वाढतं फार, अरे करून बघा की. बघायला काय हरकत आहे? स्वतःच्या मर्यादा काय लेवलला चाललेल्या आहेत हे बघायला काय हरकत आहे? हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, असं बौद्धिक दृष्ट्या खूप काही सांगता येतं जगात. खरं खोडं. काल एकाने आम्हाला असा प्रश्न विचारला होता की ते पितरांचं करायचं का नाही करायचं, लोक म्हणतात ते खोटं असतं वगैरे वगैरे. त्या आपल्या कालच्या लेक्चरमध्ये एकाने प्रश्न विचारला होता. हे काय आहे, ज्याचं त्याचा विषय आहे हा. आज मी ते पितरावरचं चिंतन टाकलंय मुद्दामून, बघा. कारण हे मानणं न मानणं हा ज्याचा त्याचा विषय आहे, पण करून बघायला काय हरकत आहे, बरोबर आहे की नाही? उपास करून बघा. आपल्या पितरा आहेत समजा, ठीक आहे, पितृपंधरवडा चालू आहे, मग बोलवा कोणाला तरी, द्या त्याला खायला, त्याचा संतोष घ्या की त्या मनाचा. ती व्यक्ती बरे ते पितरांपर्यंत पोचेल न पोचेल हे आपल्याला कळेल न कळेल, पण तुम्हाला तर आनंद मिळेल ना, बरोबर आहे की नाही? देण्याचा आनंद नाही का? ते दिल्याशिवाय कसं? अगदी ते काय गुरुजींनाच द्यायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही कोणालाही द्या, देत राहा. म्हणून हे सर्व ज्ञानाच्या भूमिकेतनं बघावं लागतं आपल्याला. कारण या सर्व गोष्टी ईश्वराच्या इच्छेने चाललेल्या असतात. आपण थोडीच आपल्या आजोबांना आजींना सांगितलं होतं तुम्ही पितर व्हा म्हणून. ती ईश्वराची इच्छा, म्हणजे त्यांची इच्छा. कारण त्यांच्या इच्छेनेच ते जन्म घेऊन आले होते. माझ्या इच्छेने मी जन्म घेऊन आलोय, मग मी कसं जगायचं हे मला ठरवायला पाहिजे ना. मग मी हे ठरवताना काय करणार? मी ईश्वराच्या इच्छेप्रमाणे जगतोय का नाही जगतोय हे मला ठरवायचंय. असा विषय आपल्याशी वैयक्तिक जाणीव घ्यावा लागतो. ही भूमिका त्याच्यामध्ये जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा कळेल. म्हणून जीवनी परमार्थ परिणामी, म्हणून ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागणं याला परमार्थ म्हणा. ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागणं याला परमार्थ म्हणायचा. आणि जेव्हा आपण अशा याच्यात असतो, विशेष करून त्या जाणीवेत पूजेत असतो, जपामध्ये असतो, तेव्हा तरी तो परमार्थ घडावा, आहे की नाही? त्याच्यामुळे हा परमार्थ ईश्वराची इच्छा आहे असं समजावं. धरून चला, आहे की नाही? आता समजा एकदम लाईट गेले, ईश्वराची इच्छा समजावी लागेल ना, नाही तर मी इतक्या वेळ तत्वज्ञान सांगून उपयोग काय? काही बिघडलं मध्येच. आपण आपली मानसिकता बिघडलं न देणं हा विषय किती महत्वाचा आहे की नाही सर्वत्र. मग असं 24 तास जगायचं. जीवनी परमार्थ परिणामी. बघायचंय काय परिणाम, की माझा आजचा दिवस परमार्थमय झाला का नाही. म्हणून टाइम टेबल करायचं आणि परिणाम इकडे लिहायचा की 2 तास परमार्थ केला. हे नाही, इथं मी खूपच रागवलो होतो, परमार्थ झाला नाही. इथं समत्व बिघडलेलं होतं, इथं नाही झालं. इथं माझीच इच्छा खूप बळवली, आता काय आज पावभाजी खावी वाटली, गेला परमार्थ. हे सगळं आहे की नाही? हा परमार्थ आहे. ही डायरी आहे. प्रत्येकाने एक दिवस सत्संगाची, तुम्ही एक 100 डायरी विकत घेऊन या बरं, सत्संगाच्या खर्चाने. आपण प्रत्येकाला एक डायरी देऊ, आहे की नाही? आणि त्यांनी ते दर महिन्याचं असं लिहून दाखवायचं, सबमिट करायचं.
मेन कोणाला तरी आपण समिती स्थापन करू, म्हणजे आपल्या लक्षात येईल. म्हणून मी म्हंटल जीवनी परमार्थ परिणामी स्वरूप ते जाणा जीवात्म्या कारण अज्ञान हे. म्हणून अज्ञान गेलं की नाही हे बघणं, हे संतत्वाचं खरं कारण आहे. सात्विकता सुद्धा नव्हे ही भूमिका. म्हणून ईश्वरापासून मी वेगळे भावोनी असत्य त्या विश्वी जीवरंगी. आता हे सोपं आहे सगळं, बरोबर आहे की नाही. असत्य त्या विश्वी जीवरंगी मनाचे हे विश्व अज्ञान स्फुरण. आपल्याच मनाचं विश्व आहे, आपल्याच मनाने तयार करून ठेवलेलं आहे, बरोबर आहे की नाही. माझ्या मनाच्या विश्वामध्ये कोण कोण लोक आहेत, काय काय करता आहेत, मी कसं वागतो आहे, माझं घर कसं आहे, माझा बॅलन्स बँकेत किती पैसे आहेत, कोण किती वाजता येणार आहे, सत्संग किती वाजता आहे, फलानं काय आहे, मला जेवायचं आहे का मला झोपायचं, हे सगळं आपल्या मनाचं विश्व आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या मनाचं विश्व ठरवावं. मनाचे हे विश्व, कारण असत्य या विश्वी विश्व भ्रांती आहे, मग त्याच्यामध्ये मी जगतो आहे आणि माझ्याच मनाच्या विश्वात मी रमतो आहे आणि ईश्वराचा पत्ताच नाहीये. गुल ईश्वर गुल आहे की नाही. म्हणून आपल्या जीवात्म्याचा पतंग गुल करून टाकायचा आणि संपूर्ण ब्रह्मांड जे आहे ते आपल्या चिदाकाशामध्ये ते आकाश आणायचं आणि पतंग बघायचा तो फक्त ईश्वराचा. त्याच्याशी कनेक्ट आपला दोरा होतोय की नाही बघा. म्हणून आपला पतंग गुल करायचा. त्याशिवाय कसं कळेल. आपण आपले पतंग उडवतच राहणार रंगीबेरंगी, परत गोते खातच राहणार आहे की नाही. कोणीतरी काट देणारच, म्हणून आपला मांजा परत मनाचा तयार घासत बसणार. आमचा काची मांजा आहे, आमचा अशा रंगाचा मांजा आहे, चाललंय लोक आपले घुसताय तिकडनं तिकडनं. हे सगळं पूर्वी खेळून झालंय आमचं, लक्षात सगळं खेळून झालंय आहे की नाही. म्हणून आपला पतंग गुलच करायचा, नाही तारेत लटकत नका ठेवू. तारेत लटकला की पितर झाला समजा. तारेत लटकला कारण इथं सगळ्या हाय टेन्शन वायर आहेत, सगळ्या सप्त स्वर्ग सप्त पाताळ हाय टेन्शन वायर आहेत. कुठे जीवात्मा गोता काही सांगता येत नाही तुमचा. म्हणून इथंच कट करून टाका, ती साधना करावी लागेल. म्हणून मनाचे हे विश्व अज्ञान स्फुरण घडवी कर्माचरण कर्मबंधी. म्हणून प्रत्येक कर्माचरणातनं कर्मबंध घडतोय. मनाचा अंधार प्रकाशिते ज्ञान जुळविते मन अतिमानसी. आलं का लक्षात. म्हणून आपल्या चिदाकाशामध्ये त्या ईश्वराची जो निजधामात ऍक्च्युली बसून खेळतो आहे त्याच्याशी जुळणं करणं, आपल्याला जुळवणं आपलं मन. पण मनच जुळणार आहे, लक्षात ठेवा. आता कसं आहे, अगोदर मनाचे हे विश्व अज्ञान स्फुरण. आता मन कुठे आहे, अज्ञानात आहे आणि अज्ञानातलं स्फुरण येते सारखं, बरोबर की नाही. मग त्याला काय म्हटलेलं आहे, त्याला अधोमानसिकता असं म्हटलं जातं. ही अधोमानसिकता आणि त्याच्यातनं बौद्धिक जाणीव वाढवावी लागणार की नाही. ज्ञान घ्यायचं म्हणजे काय, कुठे गेलं. मनाचा अंधार प्रकाशिते ज्ञान, म्हणून ज्ञानाचा प्रकाश आहे. म्हणून ज्ञान घेतलं की दिशा दिसणार आहे. म्हणून विचार हा काय आहे, आपला अग्रदूत आहे, लक्षात ठेवा. म्हणून तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा. ओळखणं म्हणजे प्रकाश, लक्षात घ्या. म्हणून प्रकाशिते ज्ञान. म्हणून त्या प्रकाशाच्या ज्ञानातनं ते मन जेव्हा जुळायला लागतं तेव्हा ती बुद्धी जसं जसं ज्ञान घेत जाते. म्हणजे आता आपण जे काही 18 अध्याय संपूर्ण केले, गेले 8 वर्ष ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, यातनं काय तयार झालं, एक श्रेष्ठ बुद्धी तयार झाली.
म्हणून मी पहिल्या दिवशीच्या प्रबोधनात सांगितलं होतं बघा, की उच्च आसनस्थ बुद्धी तयार करा. आपलं व्यासपीठ आपल्याला तयार करायचंय. याला श्रेष्ठ बुद्धीची अवस्था म्हणतात, की त्याच्यामध्ये इतर कोणीही आपल्याला फसवू शकत नाही. नाही तर आपण फसल्या जातो. म्हणून प्रत्येक प्रश्नाला जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तर आपणच शोधून ठेवा. हुशार मुलगा कुठला असतो? ज्याची बुद्धी अ वर्गातलाही पहिला नंबर येतो. त्याची बुद्धी कशी असते? त्याला श्रेष्ठ बुद्धी म्हणणार ना. म्हणजे त्या वयाच्या दृष्टीने त्याच्या डोक्यात त्या प्रश्नाची उत्तर ऑलरेडी त्याने फाइंड आउट केलेली असतात. म्हणून आपल्याला ईश्वराच्या जाणीवेतनं ती शोधायची. म्हणून अग्रबुद्धी करायची आहे. नवीन पेन्सिल आणली आणि तुम्ही त्याला लिहायला लागला, लिहिता येईल का? लिहिता येणार नाही. मग ती तासावी लागणार ना. शिस बाहेर आल्याशिवाय लिहिताच येणार नाहीये. आपण नुसतंच पेन्सिल होत, नटराज, अप्सरा, हा सगळ्या पेन्सिल अशाच आहेत ना. एक तर नटराज तरी आहेत किंवा अप्सरा तरी आहेत. कोणाची लाकडं कडक आहेत, कोणाची लाकडं मऊ आहेत. मग त्या घासत बसेल, चाललंय. पण शिस काही बाहेर यायला तयार नाही. प्रॉब्लेम तिथे सगळा. त्यामुळे ही अग्रबुद्धी करावी लागते आणि त्याला श्रेष्ठ बुद्धी म्हणतात. आणि त्या श्रेष्ठ बुद्धीच्या ज्ञान जाणीवेतनं जेव्हा आपण साधनेचा संचार सुरू करतो, 24 तासाचं जीवन ईश्वरीय जाणीवेतनं जेव्हा आपण समृद्ध करायला लागतो आणि ईश्वराच्या इच्छेप्रमाणे परमार्थ आपण जेव्हा साधायला लागतो, तेव्हा ते मन दिवसा ढवळ्या सुद्धा वेगळ्या जाणीवेत जायला लागतं. त्याला अधिमानसिकता असं म्हणतात. लक्षात ठेवा. मग त्याचं माइंड, बॉडी अँड इंटेलेक्ट या तिन्ही गोष्टी ईश्वराच्या जाणीवेतच समृद्ध व्हायला लागतात. आणि त्या ईश्वराच्या जाणीवेत समृद्ध होत असताना तो जे काही अनुभूती घ्यायला लागत असतो, तेव्हा त्याला प्रत्येक व्यक्ततेच्या पाठीमागून येणारा ईश्वरी प्रकाश कसा आहे ज्ञानाचा आणि ईश्वरी शक्तीच्याही जाणीवा कशा प्रकारे कार्य करतायत याची एक भूमिका त्याच्या श्रेष्ठ बुद्धीत तयार व्हायला लागते. त्याला प्रकाशपूरित मनाची अवस्था असं म्हटलं जातं. ही प्रकाशपूरित मनाची अवस्था आहे. आणि या प्रकाशपूरित इल्युमिनेटिव्ह माइंड असे योगी अरविंद त्याला म्हणतात. या इल्युमिनेटिव्ह माइंडच्या स्थितीतनं जेव्हा तो पुढे जातो आणि अरे मग हा प्रकाश सुद्धा ज्या स्पंदातनं येतो आहे, जो आत्मकेंद्रित आणि आत्मविस्तारित आहे, त्या केंद्राच्या जाणीवेमध्ये तो हळूहळू शिरायला लागतो आणि ती सगळी कर एका ज्या मुख्य रेषेशी जुळलेली आहे, ती रेषा ज्या सुषुम्ना नाडीतनं त्याला पुढे घेऊन जात असते, तिथं त्याच्या जाणीवा स्पंदपूरित मनाशी जुळायला लागतात. तो सोहम हा हुंकार तयार होतो. लक्षात ठेवा. तिथं त्याच्या चिदाकाशात सोहम शिवाय दुसरं काहीही विचार विश्व नसतं. यालाच तुर्यावस्था प्रकाशपूरित मनाला म्हणतात आणि उन्मनी अवस्था या गोष्टीला स्पंदपूरित मनाला म्हणतात. तिथं स्पंद फक्त ईश्वराचा आहे. मी ब्रह्म आहे आणि सर्व खरविदम ब्रह्म आहे. आणि हा माणूस त्या जाणीवेतनं त्या हरीला बघत असतो, त्या अतिमानसिकतेचा वेध घेत असतो. कारण ती अतिमानसिक शक्तीच त्याच्यामध्ये एक प्रकारे सातत्याने अवतरण करत असते आणि हा सातत्याने अपलिफ्ट होत असतो. याला आरोहण आणि अवरोहण अशी प्रक्रिया म्हटल्या जाते. पण यासाठी श्रेष्ठ बुद्धीची आवश्यकता आहे. असा ज्ञानी भक्त मला प्रिय आहे असं म्हणता येते. हा ज्ञानी भक्त आहे. आणि या जाणीवेत जेव्हा तो पाहत असतो, तेव्हा त्याला तो पलीकडे असणारा ईश्वर दिसत असतो. ती जी मनाची अवस्था आहे त्याला अबोध मन
असं म्हटलं जातं. आणि या जाणीवेलाच सोहम साधनेच्या भूमिकेतनं निशून्य अवस्था असं म्हटलं जातं. म्हणून श्रेष्ठ बुद्धीची जी अवस्था आहे त्याला शून्यावस्था म्हटलं जातं. आणि त्याच्या पुढची जी मानसिकता आहे, निशून्य अवस्था आहे, ती अधिमानसिकता आहे. आणि अधिमानसिकतेच्या पुढे अभो निशून्याच्याही पलीकडे जेव्हा जातो त्यालाच पुढे अतिमानसिक महाशून्य अवस्था असं म्हटलं जातं. म्हणून शून्य निशून्याचे बीज महाशून्य, तिथनं हे बीज आले खाली, असं समजून घ्यावं लागतं इथे. म्हणून याच्यामध्येच आपल्याला म्हणून हे सगळं ओंकार दर्शन नाही का, हा सगळा ओंकार आहे लक्षात ठेवा. हा सर्व ज्ञानमय गणपती आपल्या मूलाधारात कायम स्थित आहे. त्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून तो मूलाधारू स्थितोसी नित्यम या एका ज्ञानमय जाणीवेतनं आपण ईश्वराचा प्रवास पाहू शकतो. तरच अ उ म अर्धमात्रा टिंब हे सगळं आपल्याला कळणार आहे. एकच भूमिका आहे पण विविध जाणीवेतनं सांगितलेली आहे. म्हणून ओम समजून घ्या. शून्य अवस्थेत आलात की राम जीवन कळणार आहे. निशून्य अवस्थेत आलात की कृष्ण जीवनातली अतिमानसिकता तुम्हाला स्पर्श करणार आहे. आणि त्याच्यातनं हरी केलं की अतिमानसिक जाणीवेतल्या त्या महाशून्यावस्थेतली अतिमानसिक भूमिका तुमच्यामध्ये स्थिर व्हायला लागणार आहे. म्हणून ओम राम कृष्ण हरी, शून्य निशून्य महाशून्य, श्रेष्ठ बुद्धी, अधिमानसिकता आणि अतिमानसिकता एकाच पटलातल्या सर्व गोष्टी आहेत. म्हणून दुसरं तत्वज्ञान कोणी सांगूच शकत नाही, लक्षात ठेवा. या फक्त शब्दांच्या योजना वेगळ्या असतील. म्हणून प्रवास करत असताना सुद्धा गुणक्षोभिणी माया कळावी लागते, गुण माया कळावी लागते, हिरण्यमयी गर्भ कळावा लागतो. आणि त्या निरंजन अवस्थेतला तो हरी परब्रह्म स्वरूपही कळावं लागतं. तेच कशा प्रकारचं अतिमानसिक आहे, तीच गुणमाया कशी तयार होते आणि तीच अधिमानसिकतेच्या जाणीवेतनं अधोमानसिकतेत पसरते आणि गुणक्षोभिणी माया कशी होते. हे सर्व एकच सूत्र आहे, सूत्रात बदल नाही. म्हणून एक ईश्वर समजून घेतला की करतळी आवळे तैसा हरी कळतो. किमान प्रज्ञान जाणीवेतनं तरी आपल्याला हे समजू शकतो की ईश्वर कसा असतो. हे जरी कळलं तरी सुद्धा या जीवनाचं सार्थक होतं, लक्षात ठेवा. कारण पुढचं गणित तोच घेऊन जातो. कारण जो माझा एवढा विचार करतो, जो माझ्यासाठी सातत्याने त्या विचारात राहतो आणि मग ड्रॉवर मध्ये मी जेव्हा उघडून पाहतो तेव्हा मला तेच दिसतं, मग तेव्हा ते मन एकत्रित होत नाही का. हा आनंदोत्सव आहे, लक्षात ठेवा. हे असं जुळणं असतं, याला जुळणं म्हणायचं असतं. म्हणून ती मानसिकता आपल्या मानसिकतेशी जुळवण्यासाठी बौद्धिक परिश्रम हे करावेच लागणार आहेत. म्हणून बौद्धिक परिश्रमाशिवाय पर्याय नाही. म्हणून येऱ्या गव्हाळ्याचं काम नाही, लक्षात ठेवा. हे फार महत्वाचं आहे. म्हणून मनाचा अंधार प्रकाशिते ज्ञान जुळविते मन अतिमानसी, अतिमानसी तो स्पर्श शून्य स्थिती जाण. म्हणून श्रेष्ठ बुद्धी ही शून्य स्थितीमध्ये अतिमानसिकतेचा स्पर्श आहे, लक्षात ठेवा. वाढवी तो संस्पर्श मनोमये, तो संस्पर्श जो आहे तो मनोमय वाढव. विश्वाकार जाणे बुद्धी झेप घेई, अलग अलग विश्वाकार जाणे बुद्धी झेप घेई. स्थिरता ती साधे निशून्य, स्थिरता ते साधे निशून्य. निशून्य जाण अधिमानसी ते महाशून्य स्थिती अतिमानसी. स्वरूप ते जाण विश्वतेची जाण मनाचा तो वेद आत्मा असे.
मनाचा तो वेद आत्मा असे. म्हणून ह्याच्यामध्ये हे अत्यंत महत्वाचं असं एक विषय हा आहे. त्याच्यातनं पुढे आता जो आपण विषय ऑलरेडी बोललेलो आहोत तो फक्त वाचण्याचाच कार्यक्रम आहे आता, लक्षात. म्हणून ते म्हणताय शून्य निशून्याचे बीज महाशून्य. काय एक्सप्लेन करण्याची गरज आहे? शून्य निशून्याचे बीज महाशून्य देतसे प्रचिती साधकासी वेदांचा प्रभाव ओम तत्सत आधार. हा परमार्थ आहे, लक्षात ठेवा. वेदांचा प्रभाव कुठला? ओम तत्सत हा आधार जो अर्जुनाला सुद्धा कृष्णाने दिला आणि तोच आधार ब्रह्मदेवालाही दिलेला आहे. कारण संपूर्ण ब्रह्मांड जेव्हा निर्माण झालं तेव्हा ब्रह्मदेवाचा धर्माचा आधार जो होता, कारण त्याला कर्म करायचं होतं, म्हणून त्या कर्माचा आधार ओम तत्सत हाच होता. घडवे जीवन सहज बळे. म्हणून हे समजून घेतलं की आपलं जीवन सहज घडतं. स्पंदाच्या जाणीवा प्रकाशाच्या गोष्टी, आलं का लक्षात? स्पंदपुरीत मग इन्व्हिटिव्ह माइंड, इंट्युटिव्ह माइंड. नामाचे स्वरूप स्वयंसिद्ध. हे नामाचं स्वरूप आहे, याला नाम म्हणायचंय आणि हे स्वयंसिद्ध आहे. म्हणून नाम कुठं घ्यायचंय? अधिमानसिक जाणीवेमध्ये निशून्य अवस्थेत त्या नामाचं अव्यक्त स्वरूप व्यक्त व्हायला लागतं. ते खरं नामाचं स्वरूप आहे. रामकृष्ण हरी मंत्र हरी गोविंद. आलं का लक्षात? रामकृष्ण हरी मंत्र हरी गोविंद अवघेची रंग सोहम सोहम. काय वेगळं आहे तुम्ही मला सांगा? काही वेगळं नाहीच आहे ना. म्हणजे मी वेगळं काही लिहिलेलंच नाहीये. तेच 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 लिहिलंय. म्हणून कंटाळा येत असेल लोकांना अध्यात्माचा एखादा वेळा. परंतु अवघेची रंग सोहम सोहम म्हणून म्हणतात हरी हाच आत्मा. आलं का लक्षात? हरी हाचा आत्मा. पाठ ही साधना. म्हणून ही साधना करायला पाहिजे. पाठ ही साधना संतांच्या या भावा झाडून घ्यावे. म्हणून हा संतांचा भाव जो आहे हा भाव शक्ती आहे, लक्षात ठेवा. ही संतांची भाव शक्ती त्यांनी स्वतः समृद्ध केलेली आहे त्यांच्या जीवनात. म्हणून ईश्वराची क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्तीची जाणीव माझ्या भाव शक्तीतनं उदित व्हायला पाहिजे. त्याला म्हणतात भाव बळे आकळे एरवी ना कळे. ही भावशक्ती आहे ना, कुठली आहे? म्हणून संतांच्या या भावा जाणून घ्यावे. जीवात्म्या भरावे पूर्ण सूक्ष्म देही. म्हणून तुम्ही जीवात्म्याला समजून सांगा ना, आणि त्याच्यामध्ये आपला जो सूक्ष्म देह आहे त्याच्यामध्ये हा भाव पूर्ण ठासून भरा. जीवात्म्या भरावे पूर्ण सूक्ष्म देही एक सोहम नामी मनोमार्गे. एका सोहम मार्गातनं हा भाव आपल्या सूक्ष्मात भरला गेला पाहिजे. स्वरूप ते जाण विश्व तेची जाण मनाचा तो वेद विश्वाकार. म्हणून या मनाचा वेद एवढ्या अतिमानसिक जाणीवेत जावा लागणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे मग आपल्याला ज्ञानेश्वर माऊली कळते की हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. ही मती स्थिर व्हावी लागणार आहे. कुठेही असला जसे असाल तसे ईश्वराच्या ध्यानात आपल्याला जाता यायला पाहिजे. हा प्रयोग करून बघा. कुठेही गेलं तरी ध्यान लागलं पाहिजे. म्हणजे ध्यान म्हणजे ईश्वराच्या जाणीवेत राहता येणं. आणि ही सोहम सिद्धी आहे. म्हणून या सर्वांसाठी कारण काय आहे? मनची कारण. शेवटी कुठं आलं? मनची कारण. परिवर्तन साधन. म्हणून ती विभूती लावा. बाकी कुठल्याही विभूती नाही लावल्या तरी चालतील. म्हणून मनची कारण परिवर्तन साधन आणि ती विभूती सातत्याने देवाने लावायला सांगितले तुम्हाला. जीवात्म्यासी घडवी आत्मसिद्ध. आत्मसिद्ध घडवता यायला पाहिजे आपल्याला. म्हणजे काय झालं? तुमच्या डीएनए बदल नाही का झाला? वेगळा काय बदल म्हणजे काय अपेक्षित आहे आपल्याला? जीवात्म्यासी घडवी आत्मसिद्ध सूक्ष्म देही जाण आत्मसिद्धी प्राप्त. म्हणून त्या सूक्ष्म देहामध्येच आत्मसिद्धी प्राप्त झालेली आहे. प्रारब्ध सहजे भोगी साधक.
म्हणून प्रारब्धाची काळजीच नाही राहत ना. ते भोगतो तो काय सहज भोगला जातं. तो बेडवर पडून राहिले 40-40 वर्ष तरी काही फरक पडत नाही हो आम्हाला. कारण सूक्ष्म देहात ते भरून राहिलेलं आहे. ते जीवात्मात बदललाय, आतमधनच बदललंय. वरती काही का घडेना तिकडं. राम डझंट केअर असं आहे. कारण ईश्वराच्या अंगा खांद्यावर केवढ्या विविध गोष्टी चालू आहेत बघा. जन्म जीवन मृत्यू काळ जाणीव येत न सतत एक सायकल सातत्याने घडामोडी चालू आहेत. पण ईश्वराची आत्मस्थितीत काहीच बदल नाही. ही स्थिती आहे. पण आपल्या शारीरिक जाणीवांमधनं आपण जर आत्मसिद्ध झालो तर वरती काही का घडेना. अवघड आहे खूप स्थिती. लक्षात ठेवा, ही इतकी सोपी नाहीये. परंतु ती प्रारब्ध सहजे भोगी साधक ब्रह्मज्ञान असे बुद्धीचे वैभव. बघा आता, म्हणून मानवाच्या पहिल्या याच्यात आपण म्हटलंय मानवाने आपलं वैभव समजून घ्यावं. प्रारब्ध सहजे भोगी साधक ब्रह्मज्ञान असे बुद्धीचे वैभव ज्ञानाग्नी तो जाळी संचितासी. म्हणून ज्ञानाग्नी संचित म्हणजे आपल्या प्रारब्ध तर भोगलं आणि जे संचित म्हणून आहे जे पुढच्या जन्मात भोगायचं आहे ते या ब्रह्मज्ञानाने जाळून टाकलं. म्हणून देव म्हणतो तुम्ही एक पाऊल पुढे टाका. एक पाऊल पुढे टाकायचं म्हणजे माझ्या जाणीवेतनं प्रारब्ध भोगत राहा. या जन्मात मी तुमचं संचित जाळून टाकतो. डोंट वरी. पण ब्रह्मज्ञान घ्या. म्हणून ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळली कर्मे अशेखे. अशेखे कर्म म्हणजे संचित. लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानाग्नी तो जाळी संचितासी माऊलीचे वचन बाणता विश्वाचे. किती छान वाटतं. आणि म्हटलं पण चूक आहे. माऊलीचे वचन बाणत. अरे काय सुंदर म्हणतात त्या. मला तर माऊली अशी हा फिरते असं वाटतं. माऊलीचे वचन बाणता विश्वास. एवढा विश्वास पाहिजे ना पण आपला. बाणता विश्वाचे कर्मबंधाचे कारण उरे कोठे. आहे की नाही. कर्मबंधाचं कारणच उरत नाही. ज्ञानी भक्ताची या असावे प्रेमात. पण प्रेम करावं तर ज्ञानी भक्तावर करावं. ज्ञानी भक्ताची या असावे प्रेमात उगाच जीवनी भ्रम नको. नाही तर आपण भ्रमित होऊ शकतो. लक्षात ठेवा. आहे की नाही. उगाच जीवनी भ्रम नको तोच सद्गुरु स्वरूपानंद माझा. आहे की नाही. पण भ्रम गेला ना. आहे की नाही. 15व्या वर्षी सद्गुरु भेटले आणि आज किमान भ्रम तर गेला. की कशाला काय म्हणायचं हे तर कळलं. काय वाईट आहे का. जीवन धन्य झालं ना. असं काय करताय. म्हणून ते ज्ञानी भक्त म्हणून ज्ञानेश्वरीच्या संगमात राहा. ज्ञानेश्वरीच्या संगमात का म्हणतो. कारण ज्ञानेश्वरही आलेत तिथं आणि कृष्णही आलेत. अर्जुनही बघतोय आणि संजय पण आहेच की. केवढा वेगळा संगम आहे हा. म्हणून ज्ञानी भक्ताच्या कुठे गेलं. ज्ञानी भक्ताचे असावे प्रेमात उगाच जीवनी भ्रम नको तोच सद्गुरु स्वरूपानंद माझा. म्हणून तोच म्हणजे काय एकदम भारी शब्द आहे बघा. तो असा छेदून जातो एकदम. तोच तो आहे की नाही. जो मी आहे. हा अजूनच भारी. तोच सद्गुरु स्वरूपानंद माझा साक्षात परब्रह्म स्वरूप असे. स्वरूप ते जाण विश्वाचे ते रूप सद्गुरु तो पैसे हृदय कमळी. म्हणून या जाणीवेवरती जेव्हा येतो आपण 15व्या श्लोकावरती ओवीवरती जेव्हा येतो आपण तेव्हा मद हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.